आता त्याच्याबरोबर एक गोष्ट तुमच्या अशी पण लक्षात आली असेल की एखाद्या गोष्टीचे आपण गुण वर्णन केले की त्याचं काम कसं चालतं हे पण आपण समजू शकतो. आता उदाहरणार्थ एखादा माणूस आपण जर म्हटलं की हा माणूस चिडका आहे, तर त्याच्याबरोबर लोक वागताना आधीच सावधपणे वागतात. कारण का? तर त्याचं काम चिडण्याचं आहे. तो चिडून ते आपल्यावर रागवू शकतो किंवा आपलं काम बिनसू शकतो याचा आपल्याला अंदाज असतो. म्हणजे त्यांच्या कामाविषयीची गुणाने आपल्याला कल्पना येते, हे लक्षात घ्यायचं. मग समजा आपल्याला प्रश्न पडला की दोष आणि त्यांचे गुण लिहा, आणि त्याच्याबरोबर असं लिहिलं की दोष, त्यांचे गुण आणि त्यांचं कार्य लिहा. तर गुणांच्या आधारे कार्य लिहिता आलं पाहिजे. आलं का लक्षात? पुढके सर. हो सर. हा, म्हणजे आता कफाचे जर गुण म्हटले तर गुरुगुण आहे कफामध्ये. मग कफाच्या गुरुगुणामुळे काय होईल? तर शरीरामध्ये जे काही स्थिर आहे, जे जड आहे, अशी सगळ्या गोष्टी ह्या कफामुळे बनलेल्या असतात. हे पूर्ण शरीर हे त्रिदोषांनी बनलेलं आहे असंच सांगितलेलं आहे. पूर्ण शरीरात हे तीनच दोष उपलब्ध होतात. स्थिरता, स्थूलता आणि दृढता येऊ शकते त्यांनी. हा, स्थिरता, स्थूलता. आता हे सगळे गुण आपण काल वर्णन जे केले त्यांचा आपण हे केला, काय म्हणतात, चार्ट टाईप केला. कफ, पित्त आणि वात याच्यामध्ये 20 गुरुवादी गुण जे आहेत ते बसवले आपण. मग याचे छोटेसे श्लोक पण आहेत, ज्यांना कोणाला श्लोक पाठ करायचा असेल त्यांनी लिहून घ्या. कफाचा जो श्लोक आहे तो आहे, गुरुर्मंदो हिमस्निग्धो श्लक्ष्णो मृत्स्न स्थिरः कफः. गुरुर्मंदो हिम स्निग्धो. पुन्हा सांगा गुरु सर. गुरुर्मंदो हिमस्निग्धो श्लक्ष्णो मृत्स्न. मृत्स्न म्हणजे मृदू. स्थिर कफः. हा झाला कफाचा श्लोक. म्हणजे ज्यांना पाठांतर करून मला लिहिता येतं असं वाटतं त्यांनी कफ अशा पद्धतीत गुणांचं त्याचं वर्णन केलं तरी सुद्धा चालू शकतं. गुरुर्मंदो हिमस्निग्धो श्लक्ष्णो मृत्स्न स्थिरः कफः. झाला. चला पुढचा पुढचा दोष घेऊया. पित्त. पित्तामध्ये काय आहेत? पित्तम सस्नेह तीक्ष्णोष्णम लघुविस्त्रम सरम द्रवम. पित्तम सस्नेह तीक्ष्ण उष्णम लघु विस्त्रम सरम द्रवम. तिसरं वात. तत्र रुक्षो लघु शीतः. तत्र रुक्षो लघु शीतः सूक्ष्मश्चलो अनिलः. तत्र रुक्षो लघु शीतः सूक्ष्मश्चलो अनिलः. ओके. आता या गुणांच्या आधारे आपल्या सर शरीरामध्ये जेवढी काही कार्य होतात किंवा आपलं शरीर कसं बनलेलं आहे याचं साधारण आपण हे बघू की कफ जो आहे हा आपल्याला स्थिरता प्रदान करतो, गुरुता प्रदान करतो, किंवा एक प्रकारचं अस्तित्व, घन. कुणाला काय विचारायचंय का? आवाज येतोय. आवाज येतोय ना? सर हा, वात कुणाला तरी विचार. आताच परत एकदा सांगा मला वातवरचं.
हा, तत्र वृक्षो लघु शीतः सूक्ष्मश्चलो अनिलः. आता दोन शब्द आहेत. एक अनिल, अनिल म्हणजे वारा किंवा वात, आणि अनल म्हणजे अग्नी. हा दोघात फरक असतो. कुठेही श्लोक वाचता आला तर आपण हा कधी फरक विसरायचा नाही. अनल म्हणजे अग्नी आणि अनिल म्हणजे वात, वारा. ठीक आहे. तर कफाविषयी बोलत होतो. ज्यावेळी ज्यावेळी असं लक्षात येईल की शरीरामध्ये काहीतरी घनता आहे, त्याला आकारमान निर्माण झालेला आहे, किंवा एखादी गोष्ट स्निग्ध आहे किंवा मऊ आहे, तर या सर्वाला कारणीभूत कुठला दोष असणार आहे? तर कफ असणार आहे. आता समजा कफ नसताच, उरलेले दोनच दोष असते, तर काय झालं असतं? शरीराचं पित्तच असतं शरीरामध्ये, तर उष्ण तीक्ष्ण म्हणजे शरीर पूर्ण गरमच राहिलं असतं, आगीसारखं राहिलं असतं. चाललं असतं का? नाही. त्याच्याऐवजी एक मांसाचा, त्वचेचा आपला गोळा आहे शरीर म्हणजे, आणि त्याला विशिष्ट आकार आहे. त्याच्यामध्ये काही पार्ट मऊ आहेत, काही पार्ट स्थिर आहेत, काही पार्ट घन आहेत. हे सगळं करण्याचं काम कोण करत असतो? कफ करत असतो. आलं लक्षात? म्हणजे कफाचं शरीरातलं कार्मुकत्व हे गुणांच्या आधारे कसं आपल्याला बघता येईल, हे मी समजावून सांगतोय. आलं लक्षात? आता पुढचा दोष आहे, तो आहे पित्त. पित्तम सस्नेह, तीक्ष्ण उष्णम, लघु विस्त्रम, सरम द्रवम. सस्नेह याचा अर्थ काय? किंचित स्नेह, ईषत स्नेह, स्नेहासहित, म्हणजेच तेलकटपणा असलेला आहे. पण कफासारखं नाही. हम्म. कफ हा स्निग्धच आहे. पित्त मात्र सस्नेह आहे. दोघांमध्ये हा गुण सारखा आहे, परंतु पित्त हे सस्नेह आहे आणि कफ मात्र स्निग्धच आहे. दोघांमधला फरक आहे. पित्तम सस्नेह, तीक्ष्ण उष्णम. तीक्ष्ण म्हणजे वेगवान, उष्ण म्हणजे गरम, लघु म्हणजे वजनानं हलकं, विस्त्र म्हणजे ते काल सांगितलेली उलटी, वास, वासाचं, सरम म्हणजे जे सरळ होतं किंवा सरण होतं ज्याचं, किंवा जे इकडून तिकडे वाहू शकतं. आणि द्रवम, द्रवम याचा अर्थ उंचावरून सखलाकडे वाहत जातं पाण्याप्रमाणे. अशा प्रकारे पित्ताचं काय आहे, अस्तित्व आहे शरीरामधलं. मग या आधारे आपण पित्ताचे गुण कसे, शरीर कसं बनलेलं आहे, त्याच्यामध्ये काय काय आहेत बघा, लक्षात घ्या. तर जिथे म्हणून द्रवता आहे, जिथे म्हणून उष्णपणा आहे, जिथे तीक्ष्णपणा आहे, अशा सगळ्या बाबतीत आपल्याला पित्त समजून घ्यावं लागेल. बरोबर? तर पोटामध्ये आपल्या पाचक रस आहेत, जे उष्ण आहेत, तीक्ष्ण आहेत. त्याच्याबरोबर ते द्रव पण आहेत. बरोबर? म्हणजे पित्ताची हे एक काम झालं. दुसरं काय आहे? लघु आहे, विस्त्र आहे, सर आहे आणि द्रव पण आहे. आता आपल्या शरीरामध्ये प्रत्येक मल आहे, त्याला कुठला ना कुठला वास आहे, जो विस्त्र या कॅटेगरीत येतो. म्हणजे जो आपल्याला आवडत नाही असा वास. हा सर्व पित्ताचा कारण आहे. पित्त असल्यामुळे हे सगळे वास येतात. त्याच्याबरोबर उष्ण आणि तीक्ष्णाचं काम काय असू शकतं? तर पचन करणे, किंवा उकळी आणणे, किंवा आपण गॅसवर ठेवल्यानंतर जे होतं ते, गॅस लागला एखाद्या भाजलं जातं, उकडलं जातं, अजून काय असेल ते उकळलं जातं. तर हे सगळं करण्याचं काम उष्ण गुणामुळे होतं. मग हे समजून घेताना कसं घ्यायला लागेल? तर जेव्हा आपण एखादी गोष्ट खातो, तेव्हा त्याच्यावर अग्नीचा संस्कार होतो. आणि अग्नी हा कशाच्या आधारे राहतो? तर पित्ताच्या आधारे राहतो, कारण उष्ण गुण हा पित्ताचा आहे.
आलं लक्षात? उष्ण गुणामुळे पचनाचं कार्य शरीरात होतं आणि महत्वाचं काम पचनाचं हे पित्त करतं. आता जर तुम्ही बघितलं तर कुठलीही गोष्ट ही आपण पचन केल्यानंतर वेगळ्या स्वरूपात पुन्हा आपल्याला दिसते. त्याच्यामध्ये भौतिक बदल होतात. बरोबर आहे? दूध आपण उकळलं. त्याच्यानंतर काय होतं? वरती साय येते त्याच्या. बरोबर आहे? आपण समजा तांदूळ कुकरमध्ये लावले पाणी घालून आणि कुकर ऑन केला म्हणजे उष्णता दिली तर पचन झाल्यानंतर हलका भात तयार होतो. बरोबर आहे? मग हा हलकेपणा आणणे प्लस त्याला फुलवणे म्हणजे उष्णतेनं फुलवणे हे सगळ्या गोष्टी कोण करतं? पित्त करत असतं. तसं आपल्या शरीरात पण ह्या गोष्टी घडत असतात. जेव्हा कुठलीही गोष्ट पचनाचे संबंधित असते, आता कसे कसे असतात बघा. तर सुरुवातीला आपण एक गोष्ट बघितली की आपण खातो ते पोटात आपल्या पचतं. बरोबर आहे? पण त्याच्याबरोबर हे पोटात पचल्यानंतर जे काही पदार्थ तयार होतात ते त्या त्या अवयवाला पोषक असतात. उदाहरणार्थ समजा मी गाजर खाल्लं, तर गाजरामध्ये व्हिटॅमिन ए असतं आणि ते डोळ्याला पाचक म्हणजे डोळ्यासाठी चांगलं असतं असं आपण जर म्हटलं, तर डोळ्यामध्ये गाजर गेल्यानंतर त्याच्यापासून डोळ्याचा अवयव किंवा डोळ्याची पेशी तयार पण झाली पाहिजे. मग तिथे असणारं जे पित्त असेल ते त्याच्यावरही काम करेल आणि त्याचं डोळ्यात रूपांतर पण करेल. आलं का लक्षात? आणि या सगळ्याचा रचनाकार आतमध्ये बसलेला आहे. त्याला म्हटलेलं आहे स्रष्टा. दृष्टा जसं म्हटलेलं आहे आत्म्याला, तसंच सृष्टा असं पण नाव आहे. आता हे थोडंसं यौगिक बाजूने किंवा यौगिक अंगाने समजून घ्यावं लागेल, की आपण समजा केळं खाल्लं. कुडके सर तुम्ही जर समजा केळं खाल्लं, तर केळ्यापासून मनुष्यच बनतो. पण गायीनं जर केळं खाल्लं, तर गायीपासून म्हणजे त्या केळ्यापासून गायीचे अवयव बनतात आणि दूध देते गाय. पण मनुष्य केळा खातो, तेव्हा गाय बनत नाही. बरोबर आहे ना? म्हणजेच हं. आपल्या शरीरामध्ये विशिष्ट पद्धतीने हे दोष काम करत असतात आणि त्यांच्यामधून आपल्याला काय जे आपलं शरीर बनत असतं ते पचन क्रियेतून बनवण्याची क्रिया आहे पित्ताची क्रिया आहे हे लक्षात घ्यायचं. दृष्टा. हा म्हणजेच अन्नम पचती गृह्णाती गृह्णाती पचती विवेचयती आणि मुंचती असं सगळं काम ह्या गोष्टीमुळे होत असतं. त्रिदोषांच्या ह्या कामामध्ये पित्ताचा महत्वाचा रोल आहे हे समजण्यासाठी हे मी तुम्हाला सांगितलं. शरीराला उष्ण पण ठेवलं पाहिजे. बरोबर आहे. शरीरातली उष्णता एकदम कमी झाल्यानंतर काय होतं? कुडकुडी भरून थंडी वाजून आपल्याला त्रास होतो. बरोबर आहे. मग उष्णता मेंटेन ठेवली पाहिजे. हे सगळे गुण कोण करत असतं? पित्त करत पित्त. असतं. हे लक्षात ठेवायचं. आणि आपण पहिल्यांदाच सुरुवातीला बघितलं की पित्ताच्या आश्रय म्हणजे पित्ताचा जो मूलभूत गुण आहे, जो त्रिगुणांमधून आलेला आहे तो म्हणजे सत्वगुण आहे. पित्ताच्या मूलभूत गुणामध्ये सत्वगुण हा येतो. ओके. कफामध्ये काय येतो? कफाचे जर गुण बघितले तर ते कुठल्या गुणाशी तमोगुण. त्रिगुण तमोगुण. हा हा तमही. तमोगुणाशी मॅच होतात कफामध्ये. आणि वातामध्ये कुठला गुण दिसून येतो? रज- प्रामुख्याने रजोगुण रजो. दिसून येतो. मग आता बघा कफामध्ये सृजनाची शक्ती आली, पित्तामध्ये पचन करून आपलं शरीर पालन करण्याची शक्ती आली. आपल्या शरीराचं सगळं पालन पोषण करण्याचं जबाबदारी पित्ताची. आणि तिसरा जो दोष आहे तो आहे वात. हे नुसतं वाढतच राहिलं शरीर. समजा मी एक केळं खाल्लं आणि रोज केळी खातोय त्याप्रमाणे समजा समजा केळ्याचं वजन असेल एक 100 ग्रॅम. रोज 100 ग्रॅमनं वजन वाढत राहिलं माझं तर काय अवस्था होईल? 4 मजली बिल्डिंग पेक्षा मोठा असला पाहिजे मी आत्ता. हं, हं. असं होतं का? नाही होत. नाही. म्हणजे
कुठून तरी क्षरण पण होत आहे, मल पण निर्माण होतोय, नको असलेल्या पेशी काढून टाकल्या जात आहेत. बरोबर आहे. शरीराचं क्षरण पण करणं आवश्यक आहे. मग तो करत असतो तो कोण? वात. बरं, सगळे पित्त आणि कफ तर पंगू आहेत. कालच आपण श्लोक बघितला. कफ पंगू पित्त पंगू पंगवो मल धातवहा वायुनाम यत्र नियंते तत्र वर्षंती मेघवत. हे आपण काल बघितलं. मग शरीराची व्यूह रचना करणे, इकडून तिकडे कफाला, समजा पोटात मी खाल्लेल्यामध्ये एक मांसाचा रस आहे म्हटल्यानंतर आपल्याला मांस जास्तीत जास्त कुठे आहे? मांड्यामध्ये आहे, कमरेमध्ये आहे. मांस जिथे कुठे आहे तिथे नेऊन ते स्थिर करायला पाहिजे कफाला. मग ते पोटातून माझं समजा हा दंड बनवायचा असेल, तर दंडाचा हा जो काही मांसाचा भाग आहे तो पोटातल्या अन्नापासून निर्माण करून तो त्या जागी नेऊन बसवणे, हे काम कोण करणार? वात दोष करणार. इकडून तिकडे न्यायचं आहे, तर कफाला आणि पित्ताला वाहन म्हणून काम करणारा दोष हा वात आहे. त्यामुळे शरीरामध्ये कमी जास्ती प्रमाणात वाहन करणे हे काम कोण करतोय? वात करतोय. आणि वाताचा चलगुण हा प्रामुख्याने अधोरेखित केला जातो, जो त्रिगुणांपैकी रजोगुणाचा समदर्शी आहे. हे समजून घेतलं पाहिजे. आता याच्याबरोबर एक कन्सेप्ट आपल्या लक्षात आली असेल, की जर मी केळी खात राहिलो आणि 100 ग्रॅमनं वजन वाढत राहिलो, तर आज 4-5 माळ्याच्या बिल्डिंग एवढा मोठा असला पाहिजे होतो, असं मी म्हटलं. म्हणजेच क्षरण पण आवश्यक आहे, पचन पण आवश्यक आहे आणि स्थिरता पण आवश्यक आहे, हे अधोरेखित होतं. मग याच अनुषंगाने सिद्धांत येतो, तो म्हणजे रोगस्तु दोष वैषम्यम दोष साम्यम अरोगता. हा एक लिहून घ्या. रोगस्तु दोष वैषम्यम आणि दोष साम्यम अरोगता. सिंपल श्लोक आहे, लक्षात ठेवायला मस्त आहे, अजिबात विसरणार नाही. रोगस्तु, रोग कशामुळे होतो? रोग म्हणजेच काय? तर दोष वैषम्य. या तिघांमध्ये जर बिघाड झाला, वैषम्य आलं, तर रोग होतो. दोषांमध्ये बिघाड झाला किंवा वैषम्य आलं तर काय होतात? रोग होतात. आणि यांची साम्य अवस्था जर स्थापन करता आली तर काय होतं? दोष साम्यम अरोगता. जेव्हा साम्यावस्था आपण स्थापन करतो त्यावेळी काय होतं? अरोगता. मग आता तुम्हाला जर विचारलं आयुर्वेदाची चिकित्सा कशी होते, आयुर्वेदात एखाद्या पेशंटला बरं करणं म्हणजे काय करणं आहे, तर या ज्या दोष बिघडलेले आहेत त्या दोषांना परत जागेवर आणणे, वैषम्य त्यातलं दूर करणे म्हणजे आणि आयुर्वेदाची चिकित्सा आहे. साम्यता आणणे. हा, दोष साम्य प्रस्थापित करणे म्हणजे आयुर्वेदाची चिकित्सा आहे. हम्म ठीक आहे. इथपर्यंत आपण समजून घेतलं. कफाच्या गुणांपासून, पित्ताच्या गुणांपासून, वातांच्या गुणांपासून त्यांचा संबंध त्रिगुणांबरोबर लावला, त्याच्याबरोबर आपल्या शरीरामध्ये यांची स्थिती कशी आहे हे समजलं. आपलं शरीर पूर्णपणे त्रिदोषांपासून बनलेलं आहे हे आपल्याला समजलं. आता बघूया की सूक्ष्मात जायला हरकत नाही. त्रिदोष सिद्धांत हा जेव्हा म्हणजे पहिल्या कालच्या लेक्चर पासून आपण जो बघतोय तो सगळा त्रिदोष सिद्धांत हाच आहे. तर त्याच्यामधला पुढचा पॉइंट आहे की या दोषांचे शरीरामध्ये प्रकार किती आहेत आणि कुठले आहेत, आणि असतील तर ते कुठे कुठे असतात. आता आपण आपल्याला माहिती असलेला विषय घेऊया, तो म्हणजे वात. प्राण ही संकल्पना सर्वांना माहिती आहे, बरोबर? प्राणाचे प्रकार सांगा बघूया. प्राण, अपान, समान,
हम्म. उदान आणि व्यान. बरोबर. परफेक्ट. आता प्राण. प्राण जर घेतला तर त्याचं स्थान काय सांगता येईल? हृदयात. हृदयापासून कंठापर्यंत. कंठापर्यंत. उरक कंठ शिरक क्लोम असं त्याचं वर्णन आहे आयुर्वेदामध्ये. पण ठीक आहे, आपण तसंच घेऊया जसं तुम्हाला माहिती आहे, कारण दोन्हीकडे सिद्धांत सेमच आहेत, काही फरक नाहीये वाताच्या सिद्धांतामध्ये. आलं लक्षात? तर एकंदरीत काय, तर नाकाच्या टोकापासून ते छातीपर्यंत जेवढे म्हणून अवयव येतील त्या सर्वांमध्ये अवश्यंभावी असणारा वायू कुठचा आहे? प्राण आहे. ओके. दुसरा वायू कुठला आहे? उदान. उदान घेऊया. ठीक आहे, उदान. सांगा सर, उदान वायूचं. हृदयापासून वरती ते सर्व. नाभी. उलट नाही नाही, सांगायचं, वरती. उलट. हा. उदान बरोबर प्राणाच्या विरुद्ध दिशेने सांगायचं. वरती. हम्म. नाही, उलट. त्याची डायरेक्शन उलटी सांगायची. आता मी तुम्हाला कसं सांगितलं, प्राण हा नाकापासून छातीपर्यंत, हृदयापर्यंत असं सांगितलं. बरोबर आहे. आता उदानाचं बरोबर त्याच्या विरुद्ध सांगायचं, आणि त्याची सुरुवात होते नाभीपासून. आता हा वायू समजून घ्यायला आयुर्वेदामध्ये फार सोपा आहे, म्हणजे आयुर्वेदानं त्याचं फार व्यवस्थित वर्णन केलेलं आहे. प्राण जर विचार केला तर हा वायू फक्त आपण आपल्या शरीरात घेतो असाच आहे. विचार करा. बरोबर आहे. आपल्या शरीरात वायू आपण घेतो म्हणजे काय करतो, तर प्राण वायू फक्त आतमध्ये घेतो. बरोबर आहे. बाकी सगळे वायू हे त्याच्याच आधारे निर्माण होतात. शरीरात घेण्यासाठी फक्त नाकच आहे, वारा आतमध्ये घेण्यासाठी. बरोबर आहे ना? म्हणजे नाक आणि तोंड, थोडक्यात काय, तर आपण कंठातून तो आत घेतो तेव्हाच आपल्या शरीरात प्रवेश होऊ शकतो. परफेक्ट. ओके. तो झालो प्राण. आता हा प्राण जो आहे तो सर्व विश्वातील प्राणाशी संकल्पित आहे. म्हणजे पिंडे यत पिंडे तत् ब्रह्मांडे असं आपण जेव्हा म्हणतो, तेव्हा सर्व सृष्टीमध्ये असलेली जी प्राणशक्ती आहे ती आपण या प्राणाद्वारे आतमध्ये घेत असतो. ओके. मग याच्या बरोबर आणि काय काय जातं? अन्न पण जाणार आतमध्ये, कारण तो जसं त्याची अधोगती आहे तसं त्या अधोगतीच्या चलामुळे, चल म्हणजे गमन किंवा इकडून तिकडे जाणे, आपण अन्न सुद्धा आतमध्ये घेतो, तो सुद्धा प्राणच आहे. बरोबर आहे. प्राण किंवा वात ही संकल्पना अशा पद्धतीत समजून घ्यायला लागते. बरोबर आहे. आपल्या शरीराच्या पोषणासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टी आपण तोंडावाटे खातो. बरोबर आहे. आणि त्या खाली जातात, गमन होतं त्यांचं, इकडून तिकडे जातात, त्या अर्थी वात हा अवश्यंभावीच आहे. बरोबर आहे. ठीक आहे. पुढे उदान वायू घेऊया. जे आपल्याला नको असेल ते ऊर्ध्व मार्गाने जर बाहेर काढून टाकायचं असेल तर जी शक्ती कारणीभूत असते ती म्हणजे उदान. एखादा माणूस खूप जोरात ओरडला तर आपण काय म्हणतो? बेंबीच्या देठापासून ओरडला म्हणतो की नाही? तर हे जे ओरडणं आहे त्याची सुरुवात जी होते ती बेंबीपासून होते आणि तोंडापर्यंत. परा पश्यंती मध्यमा वैखरी वाणीचे आपण प्रकार पण केलेले आहेत त्या अनुषंगाने. तसंच जेव्हा जेव्हा म्हणून उत म्हणजेच वरच्या दिशेने कुठलं कार्य करायचं असेल तर ते कार्य होतं उदान वायूमुळे. म्हणजे आपल्याला शिंक आली, आपल्याला ढेकर आली, आपल्याला उलटी झाली, हे सर्व काम कोण करणार आहे? उदान उदान. वायू करणार आहे. आलं लक्षात?
पण तेच आपण अन्न खातोय, आपण श्वास आतमध्ये घेतोय, हे काम कोण करणार आहे? प्राणवायू करणार आहे. बरोबर आहे? मग हीच कन्सेप्ट आपल्या ज्ञानाशी सुद्धा निगडीत आहे. आपण जेव्हा एखादी गोष्ट आतमध्ये घेतोय ज्ञानाच्या स्वरूपात, ती सुद्धा प्राणाचंच द्योतक आहे. आणि म्हणून मस्तिष्क स्थित वायू सुद्धा प्राण आहे. आपली जेवढी ज्ञानेंद्रिय आहेत त्यांना आपण बाह्य विषयांना आतमध्ये प्रवेश देतो. त्यामुळे त्याला सुद्धा प्राणाच्या अंतर्गतच मानलेलं आहे. पुढे उदान वायू आपण त्याच्या बरोबर उलटा सांगितला. बरोबर आहे? प्राण आहे तोपर्यंत जीवन आहे. बरोबर आहे? प्राण गेला म्हटल्यानंतर जीवन नाहीच झालं. पण जाताना सर्वात शेवटी जाणारा वायू हा उदान आहे. उत उत्क्रांती, उत आणि उदान हा शब्द त्याच्याच अनुषंगाने आहे. त्याचं रचनाच तशी झालेली आहे. उत म्हणजे वरच्या दिशेने. सर्वात शेवटी बाहेर पडणारा प्राण कुठला? धनंजय. आणि तो पण उदान वायूचाच वायू सांगितलेला आहे. दशप्राण जे सांगितले त्याच्यामध्ये सुद्धा सर्वात शेवटी बाहेर पडणारा वायू हा उदान आहे, कारण त्याला उत म्हणजे वरच्या दिशेने जायला लागतं. आपले जे नाडी किंवा आपले जे कुंडलिनी ही संकल्पना आहे ती सुद्धा कशी आहे बघा. तर कुंडलिनी ही अ, शेवटच्या खालच्या चक्रापासून, कुंडलिनी चक्रापासून सगळी चक्र भेदत तिला सहस्रारपर्यंत न्यायचं आहे. म्हणजेच गमन उदान. खालच्या दिशेने वरच्या दिशेला करायचं आहे. मग कुठला वायू जोरदार करावा लागेल? उदान. बरोबर? ही कन्सेप्ट कळली. पुढचा वायू कुठचा आहे? सांगा, कुठला वायू घ्यायचा? समान. समान. समानो अग्निसमीपस्थः. कुठे असतो? अग्नीच्या समीप. आता किती विशेष वर्णन, म्हणजे संस्कृत हे किती सुंदर भाषा आहे आणि वर्णनातून किती विशेषतः समजतं आपल्याला बघा. अग्निसमीपस्थः, पित्ताचा उष्ण गुण सांगितलेला आहे. पण समान वायू हा अग्नीच्या समीप आहे असं सांगितलेलं आहे. आता जर तुम्ही एखाद्या निर्वात ठिकाणी जिथे वारा नाही अजिबात, तिथे आग पेटवू शकाल का? नाही, का नाही पेटवणार? त्याला ऑक्सिजनची गरज आहे ना अग्नीला. हा, म्हणजेच वाऱ्याची गरज आहे. ओव्हरऑल वाऱ्याशिवाय ऑक्सिजन म्हणजे काय? वाराच ना शेवटी. हवेची गरज आहे. बरोबर आहे? ऑक्सिजन, नायट्रोजन सगळंच पाहिजे. काही नसेल तर चालणार नाही. म्हणजे सगळं मिश्रण जे काही आहे ते पाहिजे हवेत. बरोबर आहे ना? मग ते नाही आहे अशा ठिकाणी चालत नाही. म्हणजेच पित्त नुसतं ठेवून चालेल का? नाही. वाऱ्यामुळे अग्नीला संधुक्षण करावं लागेल. अग्नीचं संदूषण करण्याचं काम कोण करत असतो? समान वायू करत असतो. म्हणजे एखाद्या व्यक्तीचं भूक जास्ती असते, तीक्ष्ण असते, आणि एखाद्या व्यक्तीची कमी असते. अशामध्ये आपण काय समजू शकतो? तर एखाद्याचा समान जोरात काम करतोय, एखाद्याचा कमी काम करतोय, हे समजू शकतो आपण. बरोबर आहे? एखाद्याची प्रकृती जाणून घेण्यासाठी या सर्व गोष्टी आवश्यक असतात. असो, तर समानाचं काम काय आहे? अग्नीचं संदूषण करणे किंवा अग्नीच्या बरोबर राहून त्याला प्रज्वलित होण्यासाठी मदत करणे किंवा तो वाढवणे, हे काम कोणाचं आहे? समानाचं आहे. पुढे पुढचा वायू कुठला घ्यायचा? अपान वायू. अपान. अपान हा, आता मी जेव्हा शिकवलं वाताचं स्थान, तेव्हा वाताचं स्थान कुठलं सांगितलेलं काल? वात
वाताचं उत्पत्ती स्थान. कमरेपासून पायापर्यंत. हा, स्थान कमरेपासून पायापर्यंत, परंतु उत्पत्ती स्थान कुठलं सांगितलं? पक्वाशय. बरोबर. आमाशय सांगितलं कफाचं उत्पत्ती स्थान, ग्रहणी सांगितलं पित्ताचं उत्पत्ती स्थान, आणि वाताचं उत्पत्ती स्थान सांगितलं पक्वाशय किंवा लार्ज इंटेस्टाईन. तर या लार्ज इंटेस्टाईन मध्येच जो वात असतो तो म्हणजे अपान वायू, किंवा अधोभागात पोटाच्या जो वात असतो तो त्याला काय म्हणतात? अपान वायू. मग ह्याचं काय काम आहे? काय कामं असू शकतात अपान वायूची? पोटाच्या खालच्या भागातून होणारी सगळी कामं हा करतो. म्हणजे काय काय करतो? मूत्र निष्क्रमण, मल निष्क्रमण, गर्भ निष्क्रमण, हे कामं अपान वायू करतो. हे अपान वायूचे कार्यक्षेत्र आणि कारमुक्ता आहे. समजतंय ना? लक्षात राहील ना असं म्हणतोय फुडके सर. मला ते वात पित्त आणि कफाची उत्पत्ती स्थान परत एकदा सांगा सर. हा, कफाचे उत्पत्ती स्थान जे आहे ते आमाशय आहे. कफाचं स्थान कुठे आहे? तर उर आणि डोक्यापर्यंत. पित्ताचं स्थान कुठपर्यंत आहे? तर पोट, नाभीपर्यंतचा भाग, आणि नाभीच्या खालचा सगळा भाग हा वाताचा. पण उत्पत्ती स्थान कुठले कुठले आहेत? कफाचं उत्पत्ती स्थान आमाशय, पित्ताचं उत्पत्ती स्थान ग्रहणी, आणि वाताचं उत्पत्ती स्थान पक्वाशय किंवा लार्ज इंटेस्टाईन. घेतलं लिहून? हो. आता आपण होतो अपान वायूकडे. मग अपान वायू हा त्याच्या मूळ कार्यक्षेत्रातच किंवा मूळ उत्पत्ती स्थानातच असतो. त्यामुळे हा सर्व वायूंना बळ देण्याचं काम करतो. तसा विचार केला तर शरीरात प्रवेशित होणारा वायू हा फक्त प्राण आहे, परंतु सर्व शरीराला जिथून वात पुरवला जातो ते त्याचं उत्पत्ती स्थान म्हणून सांगितलेलं आहे ते मात्र पक्वाशय आहे. आणि तिथे असलेला वायू कुठला आहे? अपान वायू आहे. आता तुम्ही तुमच्याकडे हल्ली निर्धूर चुली वगैरे येतात बघा, बघितल्यात ना? त्यांची रचना हो. कशी असते? तर मध्यभागी आग पेटवायला एक असं गोल पीठ असतं, ज्याच्यामध्ये थोड्या हो. थोड्या काड्या टाकायच्या, आणि त्याला खालच्या बाजूने एक नळी जॉईन केलेली असते, आणि इकडे पंखा बसवलेला वर असतो. वर पंखा काढलेले. बसवलेला असतो आणि तो पंखा चालू करतात की खालून वारा जातो आणि वरती आग पेटते. अशी रचना हो. असते की नाही? हो. बघितलं असेल. तसंच बघा, विचार करा, आपल्या शरीरामध्ये छातीपासून नाभीपर्यंत हा पार्ट आपण पित्ताचा सांगितला, जिथे अग्नी असतो, पचन करण्याची क्रिया असते, आणि त्याच्या खालचा जो पार्ट आहे तो वाताचा आहे, अपान वायूचा आहे. तिथे वारा खेळतोय म्हणून अग्नीचं संदूषण भरपूर होतं. जसं खालून अग्नीला जर खालून आपण वारा दिला तर अग्नी जास्ती जोरात पेटतो, तशा पद्धतीत ह्या अग्नीचं काम होत असतं. हे समजून घ्यायला पाहिजे. कन्सेप्ट ही अशा पद्धतीत समजून घ्यायची आहे. अपान वायू झाला. पुढे आता उरला कुठचा? व्यान मॅडम, व्यान वायू. व्यान वायू. व्यानो हृदि स्थितः कृत्स्नदेहचारी महाजवः. संस्कृत लोक जाऊ द्या, पण व्यानाचं स्थान कुठे सांगितलंय? हृदयामध्ये.
आणि हृदयापासून ज्या दशधमन्या, काही जण 15 धमन्या धमन्या सांगितलेल्या आहेत, ज्या सर्व शरीरामध्ये रक्त पोचवतात असं म्हटलं जातं, किंवा आहार रस जो तयार होतो पचनानंतर तो सर्व शरीरामध्ये पसरवण्याचं काम हे कोण करत असतं? व्यानवायू करत असतो. आतापर्यंतचे जेवढे आपण वायू बघितले ते नाकापासून गुदापर्यंत यातलेच काम करणारे 4 होते. परंतु हा फक्त एक वायू असा आहे जो तिर्यक काम करतो. तिर्यक म्हणजे ऑब्लिक, म्हणजे आपल्या हाताकडे जाणार, आपल्या पायांकडे जाणार, किंवा त्वचेच्या शेवटपर्यंत टोकापर्यंत जाऊन पोचवण्याचं काम कोण करत असतो? व्यानवायू करत असतो. आणि हा कुठून सगळे व्यापार करतो? कुरिअर सर्व्हिस आहे त्याची. हेडक्वार्टर कुठचं? हृदय. म्हणजे हे कसं होतं, तर आपण जे खातो ते आपल्या पोटात जातं, पित्तानं त्याच्यावर पचनाची क्रिया होते. पचनाची क्रिया झाल्यानंतर समान वायू त्या पचन क्रियेला मदत करत असतो. तिथून खाली जातं जेव्हा अन्न, तेव्हा ते अपानवायूच्या क्षेत्रात जातं. अपानवायूच्या क्षेत्रामध्ये त्यातला आहार रसाचं शोषण केलं जातं. आता हा शोषण करणार कसा करणार? तर अपानवायू हा वृक्ष असतो. वृक्ष गुण काय करतो? शोषण करतो. समजा तुमच्या खोलीमध्ये कामवाली बाई आली, तिनं पुसून गेली, तर तुम्ही सुका फडका घेऊन पाठवून धावता का पुसायला? सुकवायचं झालं तर काय करायला पाहिजे? पंखा जोरात फिरवला पाहिजे. बरोबर आहे ना? म्हणजेच वाऱ्यानं सुकतं गोष्ट. तशा पद्धतीत आपलं जे अन्न असतं ते खाल्ल्यानंतर आपण पाणी पितो, किंवा त्याच्याबरोबर आपण थोडक्यात एकदम सुकं खाऊ शकत नाही. नाही. लाळ मिक्स करून खावं लागतं, किंवा आपल्याला पाणी मिक्स करून खावं लागतं. भाताबरोबर आमटी घ्यावी लागते. बरोबर? स्निग्ध पदार्थ काहीतरी घ्यावा लागतो. ते सगळं पोटात गेल्यानंतर त्याच्यापासून पचन होऊन जे काही पोषक तत्व तयार होतात, ही रक्तामध्ये शोषण्याचं काम कोण करतं? अपान वायू करतो. आणि हे शोषून घेतल्यानंतर ते हृदयात आले, की हृदयातून सर्व शरीराकडे व्यान वायू मार्फत पाठवले जातात. आली संकल्पना सगळी क्लिअर वाताची? हो. अजूनही काही म्हणजे कन्फ्युजन असेल तर सांगा, परत एकदा सांगतो. नाही तर तुम्ही सांगितलेलं सगळं कळलंय. हा, बस हेच महत्वाचं आहे, की ही संकल्पना वात हा किती आवश्यक आहे म्हणून तो सगळ्यात पहिल्यांदा घेतला. आता बघा, कफानं आपल्या शरीराला स्थिरता येणार. म्हणजे जे काही खाल्लं आहारामध्ये त्याच्यातून जे काही कफाचे पोषक पदार्थ आहेत ते बनले, पण ते पोचवलेच जर नाहीत तर काय उपयोग आहे? हम्म. मग पोचवणारा कोण आहे? कुरिअर सर्व्हिस फक्त वाताची आहे, बाकी कोणाकडे नाही. इकडून तिकडे नेण्याचं काम कोण करणार? वात करणार. समजा वात, कफ हा दुष्ट झाला, म्हणजे कफाचं काय विकृत कफ निर्माण झाला, तरी सुद्धा पोचवणारच आणि त्यातून रोग निर्माण करणार. हेही काम कोण करत असतो? वातच करत असतो. आणि चांगला कफ जरी तयार झाला तरी तो पोचवण्याचं काम कोण करत असतो? कफच करत असतो. वाटतं. आपला वातच करत असतो. हम्म. पोचवण्याचं काम हा वाताचा आहे. तर एक दोष आपला पूर्ण झाला आणि त्याचे आपण प्रकार बघितले 5. वाताचे प्रकार 5. पहिला प्राण, ज्याच्यामध्ये सगळं आहारापासून ते हवा आतमध्ये घेण्याचं काम प्राणाचं आहे. दुसरा आहे समान, जो अग्नीच्या समीप राहतो आणि अग्नीचं संदूषण करतो. तिसरा आहे उदान, जो उत म्हणजे वरच्या दिशेनं होणाऱ्या सर्व क्रिया करतो. तिसरा आहे अपान, जो अधोगामी असलेल्या सर्व क्रिया करतो. राहील लक्षात? पुढच्या हो. दोषाकडे जाऊया. पुढचा दोष आपण कुठला घेऊया? कफ घेऊया. कफाचे प्रकार लिहून घ्या. क्लेदक, क्लेदक. दुसरा अवलंबक,
तिसरा बोधक, बोधक. चौथा श्लेषक, श्लेषक. आणि पाचवा तर्पक, का? तर्पक. तर्पण करणारा तर्पक. हा, तर आता ह्याची सुरुवात करूया. पहिला कुठला आहे? क्लेदक कफ. तर क्लेदक कफाचा कुठे असतो? तर क्लेदक कफ असतो आमाशयामध्ये. आपण जेव्हा कुठलंही अन्न खाल्लं तरी सुद्धा आपल्याकडे याला मऊ करण्यासाठी, त्याच्यामध्ये स्निग्धता आणून मऊ करण्यासाठी, त्याला मऊपणा आणण्यासाठी जी काय लाळ स्वरूपात तयार व्हायला सुरुवात होते, तिथपासून ते आमाशयामध्ये सुद्धा म्युकस असतो. म्युकस म्हणजे मऊपणा आणणारा पदार्थ, पांढऱ्या रंगाचा. उदाहरणार्थ, उलटी होते पण पांढरं पांढरच पडतंय, पित्त काही पडत नाही. ते जे काही पांढरं पांढरं पडतं त्याला म्हणतात म्युकस. आणि तो क्लेद जननाचं काम करतो. क्लेदनाशिवाय आपल्याला कुठली गोष्ट मिक्स करून ढवळता येणार नाही. आपण कधी असं करतो का की दगड घातले आपल्या ह्याच्यात, भांड्यात, आणि वरून घुसळतोय? असं करू का आपण? नाही करणार, बरोबर आहे. त्याच्याऐवजी दही घाला आणि दह्याला आपल्या रवीनं घुसळा, ते पातळ होईल. बरोबर आहे ना? मग दह्यासारखं बनवण्यासाठी जे काही त्याच्यामध्ये क्लेद लागतो, हा क्लेद आणणारा म्हणजे हा क्लेदक कफ आहे. बरोबर. दुसरी गोष्ट, जेव्हा आपण श्वास घेतो फुफ्फुसांमध्ये, सतत जर वारा चालूच राहिला तर ती फुफ्फुस ड्राय होतील, त्यांच्यामध्ये जीव राहणार नाही, इतकी कडक होतील. एखादा चेन स्मोकर जो असतो त्याची जी फुफ्फुस असतात ती तशी होतात. म्हणजे तिथे सुद्धा सतत एक प्रकारचा स्नेह आवश्यक आहे, आणि हा स्नेह निर्माण करण्याचं काम ह्या क्लेदक कफाचं आहे. छाती आणि आमाशय याच्यामध्ये क्लेद उत्पन्न करण्याचं काम कोण करतो? क्लेदक कफ करतो. ज्याच्यामुळे प्राणाचं आवागमन स्निग्ध स्वरूपात होतं, हे पण त्याचं काम आहे. दुसरा कफ आहे, दुसरा कफ काय आहे? नाव काय? अवलंबक. अवलंबक कफ. हा कुठे असतो? तर हृदयस्थित, हा हृदयामध्ये असतो. आणि जसं ह्या शब्दावरूनच आपल्याला लक्षात येतं की अवलंबन, अवलंबून असणे. बरोबर. तर अवलंबून असणे हा शब्द याच्यावरून आहे की आपलं जे हृदय आहे ते एका कोशामध्ये ठेवलं गेलेलं आहे, आणि त्या कोशामध्ये आहे पाणी, आणि त्या पाण्यामध्ये हृदय सोडलेलं आहे. जसं आपण तेलात वडा सोडतो तशा पद्धतीत एक तेलाची वाटी आहे किंवा कढई आहे असं विचार करा, आणि त्याच्यामध्ये वडा सोडलेला असल्याप्रमाणे हृदय सोडलेलं आहे. तर हे पेरिकार्डियल फ्लुइड असं म्हटलं जातं, ज्याला पेरिकार्डियल फ्लुइड, किंवा हृदयाच्या बाजूला, आजूबाजूला असलेला कफ म्हणजे अवलंबक कफ. आता हे जे पेरिकार्डियल फ्लुइड असतं हे दोन फुफ्फुसांच्या मध्ये असतं. हृदय आपलं कुठे आहे? दोन्ही फुफ्फुसाच्या मध्ये आहे. मग आपण जोरात जर श्वास घेतला तर फुफ्फुस फुलतील आणि हृदय जाईल चेपून, किंवा प्रत्येक वेळी त्याला घासलं जाईल फुफ्फुस, असं होत नाही. ते होऊ नये म्हणून ही योजना केलेली आहे. अवलंबक कफ असतो तिथे.
आणि त्याचबरोबर तो हृदयाचं पोषण पण करतो. अवलंबक कफ हा हृदयाच्या ठिकाणी असतो. पुढचा जो आहे तो त्याचं नाव काय? बोधक. बोधक. बोधन होतं जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट तोंडात घातली की बोध होतो आपल्याला. म्हणजेच जिभेच्या वर असणारा जो कफ आहे तो म्हणजे बोधक कफ, तोंडात असणारा. मग तोंडात काय काय आपल्याला जर एखाद्याला जर तोंडात पूर्ण फोड आले, माझी चव सुद्धा कळायची बंद झाली. करोनामध्ये झालेलं की नाही सगळ्यांना? चव गेलेली होती की नाही? मग ती बोधक कफ नाहीसं झाल्याचं लक्षण होतं. आता बघा, करोनामधून बाहेर आलेले व्यक्ती तुम्ही बघितले असतीलच. त्या सगळ्यांचं वजन कमी झालेलं होतं बघा. आठवतायत का? कोणाला करोना झाला असेल तर बघितलेत का कोणी? फुडके सर तुम्ही बघितलायत का एखादा तरी? हो, झाले होते. हा. तो बाहेर आलेला व्यक्ती हा 5-10 किलोनं कमी झालेला असायचा. बरोबर आहे ना? हो. म्हणजेच त्यातलं काय कमी झालं? स्थिरता, गुरुता कमी झाली. कफ कमी झाला. म्हणजेच बोधक कफ कमी झालेला होता त्याचा, तेव्हा त्याला चव कळायची बंद झालेली होती. बरोबर आहे? तसंच इतर सुद्धा कफाचे गुण हे कमी झाले त्या पेशंटमध्ये. आलं का लक्षात? आणि काय वाढलं? वृक्षता वाढली. ज्याच्यामुळे त्याचं वजन कमी झालं. वृक्षता वाढली की पाणी कमी होणार. आलं का लक्षात? अशा पद्धतीत गुणांच्या आधारे समजून घ्यायचा असतो पेशंट. ठीक आहे. बोधक कफ हा रसनेशी संबंधित आहे आणि तो तोंडातल्या लाळेपासून तोंडातल्या स्निग्धतेपर्यंत मर्यादित आहे. या बोधक कफ हा ओरल कफ असं आपण त्याला म्हणू शकतो. आता ह्याचं काम काय आहे? तर आलोडन म्हणजे काय? तर आपण बिस्किट खाल्लं किंवा आपण काही खाल्लं तरी तोंडामध्ये लाळ येते आणि ती लाळ काय करते? तर त्या पदार्थामध्ये मिक्स होते आणि पचनाची सुरुवात करते. त्याला स्निग्धता आणते आणि तो गिळण्यायोग्य बनवते आणि पुढे पाठवते. मग पुढे पुढे कुठला कफ आहे? क्लेदक कफ आहे. तो त्याच्यात आणि भर घालतो आणि स्निग्धता आणतो. मग ते दह्यासारखं सगळं जे काय बनेल ते सगळ्याला घुसळण्याचं काम पोटात केलं जातं. अशा पद्धतीत हा बोधक कफ आहे. पुढचा प्रकार कुठचा आहे? श्लेषक कफ. प्रेषक. श्लेषक तो कशामध्ये असतो? तर सांध्यामध्ये असतो. संश्लेषणाचं काम करतो. संश्लेषण. सांध्याच्या ठिकाणी काय होत असतं? तर दोन हाडं एकत्र येत असतात. अशा पद्धतीत हे बघा. सर इकडे बघा. दोन हाडं एकत्र येत असतात सांध्याच्या ठिकाणी. मग जेव्हा म्हातारी माणसं तुम्ही बघितली असाल तेव्हा खटखट खटखट आवाज येतो त्यांच्यामध्ये. बरोबर आहे? ती डायरेक्ट आपटली तर असा आवाज येणार. परंतु आपल्या येतो का? नाही येत. नाही. कारण तेथे श्लेषक कफ आहे. सांध्यामध्ये वंगणाचं काम करणारा जो कफ आहे त्याला श्लेषक कफ असं म्हटलेलं आहे. प्रत्येक सांध्यामध्ये. मग सांधे कुठले कुठले असू शकतात? तर हाताचे, पायाचे आपल्याला माहिती आहेत. परंतु एका संरचनेशी दुसऱ्या संरचनेचा संबंध आला की त्याला आपण सांधाच म्हणायला पाहिजे. उदाहरणार्थ हम्म. एक पेशी आणि दुसरी पेशी यांचा जो संधी आहे त्या संधीमध्ये सुद्धा जो कफ असतो तो श्लेषक कफ आहे. जो वा. एकमेकांवर आपटण्यापासून थांबवतो. त्यांच्यामध्ये
एक सस्पेन्शन सारखं काम करतो, तो आहे श्लेषक कफ. आणि शेवटचा आहे तो म्हणजे तर्पक कफ. आता हा तर्पणाचं काम करतो. संतर्पण करणे वगैरे तुम्हाला साधारण शब्द माहिती आहेत. संतर्पण करणे की नाही माहिती? आता तुम्ही समजा एकदम उन्हात कडकडीत 1 तास चाललात, घराकडे आलात. घराकडे आल्या आल्या तुम्ही काय करणार? लिंबू सरबत पिणार किंवा थंड पाणी पिणार. हा, आता बरं वाटलं. दॅट इज कॉल्ड संतर्पण. ओके. आता हो. हे संतर्पणाचं काम कुठे आवश्यक असतं? तर सतत आवश्यक असणारा एक पार्ट शरीरामधला म्हणजे मेंदू. आणि मेंदूच्या भोवताली असणारं सगळं फ्लुइड, ज्याला सेरेब्रो स्पायनल फ्लुइड असं म्हणतात. CSF, सेरेब्रो स्पायनल फ्लुइड, हे सर्वच्या सर्व म्हणजेच तर्पक कफ आहे. मेंदूला तर्पणाचं काम करणारा कफ, त्याचं नाव काय आहे? तर्पक कफ आहे. ठीक आहे. 8:02 झालेली आहेत आणि आपण आज आता इथे थांबूया. सर, आपल्याला काय काय झालं? तर्पक कफाचा परत एकदा सांगा. तर्पक कफ हा मेंदूच्या अवतीभोवती असतो, ज्याला आज इंग्लिशमध्ये काय म्हणतात तर CSF, सेरेब्रो स्पायनल फ्लुइड, जो मेंदूच्या तर्पणाचं काम करतो. मेंदूला आवश्यक असणारे घटक हे त्याच्यामध्ये असतात आणि तो त्याला ते पुरवतो. प्लस आपण समजा एखाद्या ठिकाणी आपटलो, डोकं आपटलं, तर मेंदू छिन्नभिन्न होईल ना हो. आतमध्ये. असं होत नाही, कारण तिथे तर्पक कफ असतो. तो त्याला सस्पेन्शनचं काम करतो. त्याला आतमधल्या आतमध्येच त्याचा शॉक ऍब्सॉर्ब करून घेतो. असा जो आहे तो तर्पक कफ आहे. आता पुस्तकामध्ये किंवा तुम्हाला जे नोट्स पाहिजे आहेत, ह्या नोट्स अशा स्वरूपात मिळणं हे शक्यच नाहीये, कारण हे सगळं मी माझ्या ज्ञानाचा भाग मी तुम्हाला शिकवतोय. पण पुस्तक जे तुम्हाला परीक्षार्थी म्हणून जे लिहायचं आहे, ते मटेरियल आहेच आपल्याकडे, जे व्यवस्थित आहे, लिहायला काही प्रॉब्लेम येणार नाही. पण ज्यांना समजेल ते मात्र आयुष्यभरासाठी ती शिदोरी आपल्या बरोबर ठेवतील. म्हणून मी हे सांगण्याचं, शिकवण्याचं काम करतोय. आलं का लक्षात? त्यामुळे नोट्सला कोणी काळजी करू नका की नोट्स आपल्याला मिळतील की नाही वगैरे. काही गरज नाही. समजून घ्या. ही गोष्ट समजली की ती आयुष्यभरासाठी राहणार. आणि तुम्ही जेव्हा फक्त परीक्षेचा विचार करणार, तेव्हा मात्र तुम्ही काहीतरी मोठं गमावणार आहात. त्याच्यामुळे लेक्चरला उपस्थित राहावा. समजून घ्या. कन्सेप्ट क्लिअर झाले की तुम्हाला कधीतरी हे शब्द सगळे कुठेतरी वाचायला येतातच. नोट्स आहेत त्याच्यामध्ये पण हे सगळं लिहिलेलं असणार आहे. परंतु असं डीपमध्ये किंवा सर्वसमावेशक समजणं कठीण असतं आणि ते समजणं आवश्यक आहे. त्याच्यामुळे समजून घेतलं की सगळं होत जाईल आणि तुम्हाला गरज पण पडणार नाही नोट्सची. जेवढं तुम्हाला आता मी लिहा म्हणून सांगतोय, तेवढ्या आधारे तुम्ही 10-10 पानं एक एक प्रश्नाचं उत्तर लिहू शकाल. त्रिदोष सिद्धांतच आपला अजून संपत नाहीये बघा. केवढं लिहू शकता तुम्ही त्याच्यावर. काल 3 दिवस आज मी लेक्चर घेतोय. बरोबर आहे ना? त्यामुळे आहे हे वास्ट आहे, समजून घ्यायला पण सुंदर आहे. फक्त एकदा त्याच्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या की त्या जात नाही. त्या व्यवस्थित बसून राहतात. अगदी. त्यामुळे जेवढं लिहायला मी सांगतोय तेवढं छोटं छोटं लिहून घेतलं, त्याच्या आधारे तुम्ही मोठी मोठी उत्तरं लिहू शकता अगदी, न काळजी करता. ठीक आहे. आज आपण थांबूया. उद्या आपल्याला लक्षात ठेवून पित्ताचे प्रकार घ्यायचे आहेत. हं? चालेल. हरिओम सर्वांना.